त्या छोट्या मुलीला तिच्या शिक्षकांनी विचारले की तुझ्या मते देव कुठे नाही. ती बोलली, देव तसा सर्वत्र आहे, परंतु एका ठिकाणी नाही. शिक्षकांनी विचारलं, कुठे? तर ती बोलली, मनुष्याच्या मनात, विचारात नाही. खूप बारकाईने आपण बघू तर मनुष्याच्या मनात फक्त आणि फक्त देवाकडून अपेक्षा आहेत. काही ना काही मागणं आहे. मनुष्याने खोल मनातून विचार केला तर कळेल, देवाची सेवा खरंच मनुष्य निस्वार्थ होऊन करतो का? ह्या संसारात प्रत्येक माणसाच्या आशा अपेक्षा असतातच, पण एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो. ती पूर्ण नाही झाली तरी त्याच विश्वासाने पुढेही देवाची भक्ती करणे म्हणजेच देवाची निस्वार्थ भक्ती होय. शेवटी त्या ब्रह्मांड नायकालाच माहिती आहे की आपल्यासाठी काय बरोबर आहे. मग सोडून त्या देवाकडे काहीही मागायचं. देवाला मनात असं स्थान द्या की देवानेही तुमच्या मनातील इच्छा न मागता पूर्ण कराव्यात.